ज्या शस्त्राच्या जोरावरती आपल्या पूर्वजांनी विजयाच्या गुड्या उभ्या केल्या, ज्या शस्त्रांनी रणभूमी गाजवून शत्रूचे नामहरण केले, अशा शस्त्राला प्रथम वंदन करतो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नमस्कार मित्रांनो, मी रणजित जगताप. रणजित ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. काय सरळ दांड्याला लोखंडी टोक असलेलं पारंपरिक शस्त्र म्हणजे भाला. याचा इतिहास सांगायला गेलो तर हे हजारो वर्षापूर्वीपासून वापरण्यात येणारं शस्त्र आहे. याचा सगळ्यात जास्त वापर शिवकालामध्ये झाला. शिवकालामध्ये हे उदयास आलेलं शस्त्र, जास्त प्रमाणात उदयास आलेलं शस्त्र. शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये जे शस्त्र वापरली जात होती त्यात पहिली दोन महत्वाची शस्त्र, पहिलं म्हणजे तलवार आणि दुसरं म्हणजे भाला. हे दोन शस्त्र प्रामुख्याने वापरले गेलेली शस्त्र आहे. सगळ्यात जास्त भाल्याचा वापर का केला गेला? कमी खर्चात आणि सहज उपलब्धता. कमी खर्चात आणि सहज उपलब्धता असल्याने ह्या भाल्याला लोकप्रियता मिळाली त्या काळात. म्हणून ह्या भाल्याला विशेष असं महत्व आहे. हे शस्त्र, हा भाला आमच्या पूर्वजांपासून चालत आलेला आहे. जवळपास 250-300 वर्षापासून हा भाला असावा घरात, असं घरातल्यांचं म्हणणं आहे. हा पारंपरिक असल्यानं डिस्प्लेसाठी मी लावून ठेवलेला आहे. या भाल्याची डिटेल्स माहिती सांगायला गेलो तर हे जे भाल्याचे मुख्य प्रकार 4 प्रकार पडतात. त्या 4 प्रकार मी पुढे सांगेनच तुम्हाला. पहिल्यांदा भाला, याची डिटेल्स, कोणत्या पार्टला काय म्हणतात हे तुम्हाला जरा मी माहिती देतो. हा पूर्ण भाला आहे. याच्यात हा फाळ आहे. फाळ म्हणजे हा लोखंडी भाग असलेला फाळ. हा दांडा आहे आणि हा फुगील जो भाग आहे, समोरून बघितला तर लक्षात येईल. इथं असे जाड भाग आहे, हा पातळ भाग. या दोन्ही साईडला धार असते, हा पातळ भाग आहे. आणि हा मध्ये जो भाग जाड आहे त्याला शिर म्हणतात. शिर का? तर त्याची टेन्साईल, त्याची भाल्याची ताकद वाढवण्यासाठी, म्हणजे भाला इथून तुटू नये म्हणून तो जाड असावा मधल्या भागी, म्हणून ही शिर वापरलेली आहे. त्याच्या पुढे गेला तर हा मणी आहे. याला गर्दन सुद्धा म्हणतात. गर्दन म्हणजे गळा. हा भालाचा हा गळा म्हणून ह्याला गर्दन म्हणतात. याला मणी सुद्धा म्हणतात. मणी इथून भाला तुटू नये म्हणून ह्याला मणी सारखं जास्त मटेरियल इथं वापरलेलं आहे, का तर हा पटकन तुटू नये म्हणून. समोर आता हा बघितलं, हे भाल्याचे जे टोक आहे त्याला शीर्ष म्हणतात. शीर्ष म्हणजे डोकं. हे समोरून दिसतं हे शीर्ष आहे, जिथं टोचलं जातं हे शीर्षाचा भाग आहे. आणि हा दंड आहे. हा पूर्ण जो दिसतोय हा दंड आहे. त्या दंडाच्या खाली पादत्राण असतं. याला आता या भाल्याला नाही आहे, बहुतेक निघायला असणार आहे पूर्वी. पादत्राण म्हणजे लोखंडी भाग असतो, जेणेकरून भाला लोखंडी भाग असतो, याला जरा टोकदार असतं आणि याला हॅमर टाईप बनवलेलं असतं, म्हणजे हातोडीसारखं. भाला युद्धात जेव्हा भाला वापरला जात होता, जेव्हा असं समोर वार करत होते, जेव्हा जर पाठीमागून कोण आला तर तो खोल्यासारखा वापर, म्हणजे जो हॅमर आहे हातुडा, तो असा मारता यावा म्हणून याला इथं पाठीमागं लावलेलं असते ते. पण या तर अशा प्रकारे याची तुम्हाला माहिती दिली. भाल्याच्या मुळात 4 प्रकार पडतात. 4 मध्ये पहिला आहे पदकुंत, दुसरा आहे अश्वकुंत, तिसरा आहे गजकुंत आणि चौथा आहे तो विटा पण त्याला म्हणतात. तर त्याच्यातला पहिला हा जो भाला आहे हा पदकुंतातला भाला आहे. म्हणजे युद्ध काळामध्ये जी लोक पायाने चालत युद्ध करतात, हातात ढाल तलवारी किंवा हा भाला घेऊन जी युद्ध करतात, ती जी जमिनीवरती युद्ध करतात त्याला पदकुंत, म्हणजे चालत युद्ध करत होते, त्यासाठी पदकुंत म्हणून हे भाले वापरले जात होते. तर हे भाले पदकुंतचे भाले आहेत जे युद्धात वापरले. हे आकारानं मोठे आणि वजनानं पण जाड भाले वापरत होते. दुसरा प्रकार आहे अश्वकुंत, म्हणजे जे युद्धामध्ये घोड्यावर बसून युद्ध करत होते त्यांच्यासाठी अश्वकुंत म्हणून भाला वापरला जात होता. तर तो भाला वजनाने हलका, त्याचा फाळ सुद्धा हलका होता. कशासाठी? इंग्लिशमध्ये त्याला पर्टिक्युलर नाव आहे लेन्स म्हणून, कारण ती ह्याच्यापेक्षा हलका भाला. कारण घोड्यावरती रनिंग मध्ये युद्ध करताना हलका भाला वापरला जायचा, पटकन तो लावता यावा, शत्रूवरती तो चाल करता येईल म्हणून तो हलका भाला वापरला जातो. तिसरा होता गजकुंत. गजकुंताचा पण फाळ मोठा होता पण वजनाने हलका होता. आणि चौथा जो प्रकार आहे विटा, अशा 2 नावाने त्याला संबोधलं जातं. हे शस्त्र अपग्रेड झालेले शस्त्र म्हणाल
म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही ते. कारण ते आधुनिक केलेलं शस्त्र होतं. शत्रूला लांबणे कसा वार करता येईल याचा विचार करून केलेलं. विटा हे शस्त्र याला त्याचा फाळ कमीत कमी 2 ते 3 फूट असं लांब असलेलं ते टोकदार असलेलं शस्त्र आहे. आणि पाठीमागे या ठिकाणी त्याला रश्शी बांधलेली असते. ते रश्शी हातात घेऊन असं लांब फेकून मारलं जायचं ते शस्त्र. आणि मारल्यानंतर ते रश्शीनं पाठीमागं ओढून घेतलं जायचं. ती विटा आहे स्पेशल. विटा ह्या शस्त्राचा फाळ साधारण 3 ते 4 फूट एक्स्ट्रा पुढं असतोय आणि ते टोकदार असलेलं ते लोखंडी शस्त्र आहे. आणि या शस्त्राची आपण दसऱ्याला शस्त्रपूजन करतो, पण मी मित्रांनो रोज शस्त्रपूजन करतो. का तर ह्या शस्त्राविषयी माझी आस्था आहे, प्रेम आहे एक प्रकार. रोज देवपूजा झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर डिस्प्लेला लावलेलं असतं हे शस्त्र. याला एक फुल घालतो आणि अगरबत्तीचे ओवण करत असतो. का तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. बरेच लोक मला म्हणतात की तुझे व्हिडिओ दिसत नाहीत, तर त्यासाठी खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबा. त्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. तोपर्यंत नमस्कार. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय.